अजून जंगलामध्ये, आफ्रिकन जंगलामध्ये, की जे सावळ जे आहे जवळ आलं म्हणजे सुगंध सुटतो. त्या सुगंधानं ते सावळ जवळ जात. एक जंगली बैल वगैरे असले आणि मग त्या फांद्या त्याला आवडून घेतात, त्याचा रस शोषून करतात आणि सांगडा टाकून देतात. काय बघा, मी किती विचित्र आहे नाही का ह्याच्यावर. आश्चर्य वाटतं किंवा त्यांना मन नाही असं कसं म्हणायचं. परमात्मा स्वरूपाचं एकंदर वर्णन पाहिल्यानंतर हे असं वाटतं सगळं नाही का. आश्चर्य वाटतं आपल्याला. सांगायचं तुम्हाला काय, हे सगळे प्राणी बिणी सगळे निर्माण करणारी भगवंताची शक्ती आहे. नवीन नवीन हे असले ना, जुळी मुलं अगदी सारखी दिसतात तरी पण त्यामध्ये फरक असतो. रोज तुमच्या झाडाला मोगऱ्याला फुलं येतात, एक फुल दुसऱ्यासारखं नाही. मोगरा असतो दिसायला सारखं पण एक निराळं दुसरं असतं. अहो एवढी निर्माण शक्ती काय असेल. पण महाराजांचा दृष्टांत अगदी फारच अप्रतिम आहे. महाराज म्हणाले की इतकी माणसं, स्त्री पुरुष आपण पाहतो सगळी माणसं, आणि त्यांचा चेहरा म्हणला तर म्हणले भीती इतका बर का, कपाळ आणखी अनवटीपर्यंत, त्यामध्ये किती फरक असतो. म्हणाले ज्या परमात्मानं इतकी माणसं निर्माण केली आणि प्रत्येक माणसामध्ये ही विविधता ठेवणं म्हणजे त्याचे डोकं तरी काय असलं पाहिजे. निर्माण शक्ती नाही, विचार करण्यासारखं काम आहे. तुम्हाला सांगू का, तर शोपेनहॉर नावाचा एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला. उपनिषदांचा मोठा अभ्यास होता त्याचा. तो काय म्हणाला, त्याचा एक जरा पीएचडी वर्ल्ड एज विल अँड आयडिया म्हणून, या जगाच्या मागे एक इच्छाशक्ती आहे असं त्याचं म्हणणं बरं का. तेव्हा तो काय म्हणतो, ह्या जगातली विविधता पाहिली म्हणजे इतका अचंब वाटतो की अरे हा निर्माण करणारा आहे तरी कोण. मग प्रश्न असा आला की हा माणूस आहे का, नाही, मग तो आकाशाचा बाप असला पाहिजे. ख्रिश्चन धर्माचा राहतो बरं. म्हणजे किती विचित्र आहे बघा. तर ही शक्ती माणसामध्ये काम करते. जेव्हा हा विश्वाकार असेल तेव्हा जे विश्वाची सारिके दिसे, मग महाप्रलय देशे कैसे नव्हे. आता काय सांगायचंय, नेहमी जे सूक्ष्म आहे ते व्यक्त होत, व्यक्त झालं काही टिकतं, अव्यक्तात जातो. अव्यक्त काय आमचं, याला इंग्लिश मध्ये पोटेन्शियल अँड ऍक्च्युअल असं म्हणतात. इंग्रजी काय सांगतो मी, या कल्पना जगात सर्व विचारवंतामध्ये आहे, त्या भारतीयामध्ये आहे बरे का. जे अव्यक्त आहे ते बाहेर येत. त्याचं उत्तम उदाहरण बघा, लहान मूल असतं, त्या मुलामध्ये काय गुप्त आहे याची काय कल्पना असते आपल्याला. एक अगदी साधी गोष्ट विचार करा. आपल्या अलीकडच्या काळात महात्मा गांधीला बरं, ते लहानपणी तुम्हाला माहिती आहे ना, ते इंग्लंडमध्ये असताना स्टॅलिन सुद्धा इंग्लंडमध्ये होता. तो पळून आलेला होता रशियातून, झाडच्या याच्या खाली पळून आलेला होता. आणि दोघंही ब्रिटिश म्युझियम म्हणून जी मोठी लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केला. पण कोणाला कल्पना की हा एवढा सर्वाधिकारी होईल आणि हा एवढा महात्मा होईल याची काही कल्पना होती. काय माणसामध्ये असतं मला सांगा, नाही का. काही कल्पनाच येणं शक्य नाही. किंबहुना आपल्या घरामध्ये आपली मुलं बाळ लहानाची मोठी होत असताना अरे हा किती उंच झाला, त्याचं त्यालाच पाहिलं वाटेल. रोज काय उंच होत नाही हो, रोज नाही का. ती आतली क्रिया चालू असते ते होत जात की नाही. अलीकडे नाही बरं का, तुम्ही की नाही हसू नका उदाहरण देताना. अलीकडे कसं आहे, हम दो हमारे दो असं आहे नाही का. म्हणजे जन्माला घालण्याचं मर्यादा आणि ते योग्य आहे. अहो चीन मध्ये ते शिक्षा करतात, तिसरा मुलगा असला तर शिक्षा त्याला. हिंदुस्थानला जवळजवळ तेच अवश्य आहे. हा मुद्दा काय आपला नव्हे. तेव्हा पूर्वी की नाही 10-10, 12-12 मुलं होणं म्हणजे काय म्हणत चमत्कार वाटत नसे. आपल्या पाण्यामध्ये आमच्या लहानपणी पाहिजे 8 मुलं आहेत, 10 मुलं आहेत, सहज होऊन जात. असं असे ना, म्हणजे त्या बाईच्या अंगी केवढी निर्माण शक्ती आहे हे नको का बघायला. असं नाही का, मनुष्य शरीरामध्ये किती निर्माण शक्ती आहे हे माणसामध्ये. ते विश्वास काय असेल तेव्हा त्या शक्तीला अशक्य काय आहे, काय जबरदस्त निर्माण शक्ती आहे. पण आपल्या भारतीय इतिहासामध्ये 2 माणसं अशी होऊन गेली. एक शिवाजी राजा, काय त्याचं सांगावं कर्तृत्व. अरे एवढं राज्य स्थापन केलं, औरंगजेब एवढा उरावर असताना हे काय सामान्य मनुष्य समजता आपण.
काय त्याच्या चरित्रात प्रसंग आले, म्हणजे त्याची पोटेन्शियालिटी काय असली पाहिजे, अव्यक्त शक्ती याचा विचार करा. आणि त्याची जाणीव त्याला होती, म्हणूनच तो देवीचा भक्त होता. ही माझी शक्ती नव्हे. तसंच फ्रान्स मध्ये एक वकील होता, त्याला की नाही झोप येणं बंद झालं. तर त्या काय पेन किलर्स वगैरे नव्हते, कॉम्पोज म्हणतात त्या गोळ्या बिळ्या नव्हत्या तेव्हा. त्याने काय विचार केला, कायद्यावरती पुस्तकं लिहावी. 100 पुस्तकं लिहिली त्यांनी. आणि त्याच त्याला वाटलं काय भयंकर आहे सगळं, नाही का. तसं मी त्याचा जरा निराळा अर्थ करून म्हणतो, तुमच्या आमच्यामध्ये कोणामध्ये काय शक्ती आहे, सगळ्यामध्ये आहे. त्यातल्या त्या हाताशी कोणाच्या काय सांगावं, पाहता पाहता तू तयार होऊन जा, नाही का. आम्ही आमचं उदाहरण सांगतो बरं का. आमच्या बरोबर श्रीधर स्वामी होते की आम्ही गोट्या खेळलेलो आहोत. गोट्या आणि भोवरे खेळलेलो आहोत आम्ही दोघं जण, बरं का. आता केवढा साधू झाला बघा, नाही का. आम्ही आपल्या आहोत तसे. मला दुःख नाही त्याचं, मुळीच नाही. त्याची पोटेन्शियालिटी त्यांनी तपश्चर्या केली तशी. हो, मी त्याला विचारलं की अरे तुला काय मिळालं एवढं सांग. इथे मुंबईमध्ये आम्हाला बोलवलं त्यांनी. मी असं पाहिलं आधी किंवा तू कसं वागतो कोणाकडे, एवढा मोठा मनुष्य झालेला, नाही का. पण नाही बा, तिने गेल्यावर आम्हाला अलिंगन आली म्हणजे फार दिवसांनी भेटला आमचा. आणि म्हणलं तुला मिळालंय काय, काय मिळवलंयस तू. तर तो काय म्हणला मला की मला समर्थांचा आदेश होतो म्हणाला. तेवढी मोठी कमाई आहे मला सांगा, नाही का. काय माणसामध्ये असतं, आज गरीब घराण्यातला, त्याला की नाही शिक्षण नाही, खायला पिलं नाही, म्हणून तो तिकडे आलेला असा. मला सांगायचंय तू काय आहे, ही शक्ती कोणामध्ये काय करते याचं काय नेम आहे, नाही. अलीकडे अगदी गमतीनं म्हणतो आपण, बायकांना आपण किती मागे ठेवलं होतो आतापर्यंत. काय बायका हुशार असते, काय मोठ्या मोठ्या पदावरती आलेल्या आहेत. आणि इंग्लंडमध्ये कधी बाई पंतप्रधान 8-10 वर्ष पंतप्रधान होती की होती, नाही का. भारतामध्ये तर आहे, पाकिस्तानमध्ये बाई आहे, आणखी कुठे कोण आठव. म्हणजे ही सगळी गुप्त शक्ती आहे. त्या बाईची शक्ती नव्हे, ही परमात्मा शक्ती काम करते आहे. हा माझ्या म्हणण्याचा हेतू. हे मी उदाहरण का देतोय तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांचं जे म्हणणं आहे की ती शक्ती इतकी जबरदस्त आहे की कोणामध्ये काय चमत्कार करून दाखवले असा नियम नाही. हा मला सांगण्याचा हेतू आहे. तेव्हा ते म्हणतायत, जेव्हा हा विश्वाकार असे तव जे विश्वची सारखे दिसे, मग महाप्रलय दिसे कैसे नव्हे. ही शक्ती व्यक्त होते, अव्यक्तामध्ये जाऊन राहते. ऐसे अनादी हे सहज, हे मी गा विश्वबीज, ते हातातडी तुझं तेजत असे. तेव्हा या विश्वाच्या इतिहासामध्ये अशी जी मूळ शक्ती आहे ती प्रचंड शक्ती आहे. ती काय ती तुला मी सांगितली. मग उघड करो नि पांडवा, जई हे आणीशी सांख्याची या गावा, ते ययाचा उपयोग बरवा दिसीला. सांख्य म्हणजे सांख्य सिस्टम म्हणजे दर्शन नव्हे, तर ज्ञानाच्या जर तू अधिकारात ते आणलंस, हे तू ओळखलंस, तर तुला तुझ्या आयुष्यात त्याचा उपयोग करता येईल. मग म्हणाले, परी हे अप्रंत आलाप, आता असं तू बोलो संक्षेप, जाण तपियांच्या ठाई तप जाण. अरे आता मी सांगितलं हे जरा अप्रासंगिक झालं म्हणाले, तर खरा विषय आहे तो पूर्ण करतो. बळियांच्या नाही, जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. तपश्चर्या करण्याची शक्ती त्याच्यातच आहे. बळिया माझी बळ ते मी जाण आढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. अतिशय बुद्धिमान माणसामध्ये ते असणं ते आहे. बरं, तप करणाऱ्यामध्ये तपाचं सामर्थ्य आहे ते आहे. मी अगदी सहज सांगतो काय व्हायचं. हा विषय सांगायला आला म्हणजे काही विद्यार्थ्यांना झोप यायची, बरं का. मला ती सवय आहे पाहण्याची, तशी काय अडचण नाही. तेव्हा मी काय म्हणे, मग आपण थांबायचं तो शेजार त्याला जागा करायचा. काय मी विचारायचा, आता तुला काय होतं, विचार सहन होत नाही. हो, ते आपल्याला साधे विचार करायचे म्हणजे वर्तमानपत्र वाचून ही पार्टी आली ती पार्टी आली, हा त्याचा द्वेष करतो. ते आपले विचार असले किंवा घरातले जावई ऐकत नाही, मुलीला त्रास देतो, अमकं होते, हे असले विषय असले. असे विचार सुसूत्रपणे करणं आपल्याला जमत नाही, झोप येते लगेच. त्याचं कारण आपला मेंदू कमी आहे, आपल्यामध्ये शक्ती कमी आहे, धारणा शक्ती कमी. हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगतोय, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला येता तर आधी विचाराची धारणा वाढली पाहिजे, तर मग साधन आहे पुढे. नाम पुष्कळ घ्यावंसं वाटतं, का घेता येत नाही, धारणा शक्ती कमी पडते. धारणा म्हणजे धरून ठेवणं, आपला मेंदू थकतो, म्हणून याला क्रमयोग म्हणतात. हळूहळू हळूहळू जावं. आपण किती थांबायचं,
मैलाचा दगड आला की थांबला. अहो थांबायचं किती, जन्मभर थांबायचं काय? तशी स्थिती आपली होते. धारणाशक्ती कमी पडते आपली, बरं का? हे सांगण्याकरता म्हणून मी म्हटलं, बळया माझी बळ ते मी जाण आढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. बुद्धीची ती तरलता असते ना, काही लोकांमध्ये इतकी विलक्षण असते की बोलायची सोय नाही. मग भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम, जेणे अर्थास्तव धर्म थोरोय. आता धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, फार गीतेचं सुरेख आहे. एक तंत्र म्हणून जे मार्ग आहे त्या तंत्रामध्ये कामवासना हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन समजलेलं आहे, बरं का? हे रजनीश होते ना, तो काही ते सांगायचे. एक उदाहरण सांगतो आपल्याला, त्याचे फोटो आहेत बरं का, ते आम्ही सांगतोय त्याचे. त्यांच्याकडे जे स्त्री पुरुष यायचे, हे केवळ तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून सांगतोय बरं का, याचा तुम्ही उपयोग करूच नका, होणार आहे. तर स्त्री पुरुष यायचे ना, तर ते काय म्हणायचे की तुम्ही नाचा, काही नका विचार करू, डान्स. तर काय व्हायचं, ते वेड्यासारखे नाचायला लागले, म्हणजे त्यांचे कपडे सुटायचे सगळे, ते नागवे नाचायचे. फोटो आहेत बरं का, हे माझं सांगणं नव्हे, तुम्ही कशाला पाहिले हो? अहो त्यांच्या ग्रंथात त्याला मी काय करू? मग सगळे बरं का, ते काय म्हणायचे, हे तंत्राचा मार्ग हा. ते काय म्हणायचे, तुमच्या समाजामध्ये म्हणजे आजच्या सुधारलेल्या समाजामध्ये या कामवासनेला उगीच दाबून टाकलेला आहे, बरं का? त्याला उच्छृंखलता मुळीच दिलेली नाही. नवरा बायको मध्ये ती उच्छृंखलता सहन होते, समाजात कशी सहन होईल ती नाही. मग होतो का म्हणले, तुमचं मन विकृत होतं आणि तुमच्या मनाला शांती मिळत नाही. म्हणून मी असं म्हणतो, मोकळे पण द्या त्यांना, नाचा वेड्यासारखे, कपडा असो अंगावर नसो, बरं का? तंत्राचा हा एक मार्ग आहे. पण भगवान काय म्हणतात, फार छान आहे, धर्म अविरुद्ध धर्माविरुद्ध धर्म अविरुद्ध भूतेषु काम भरतर्षभ. आणि तो सरोतीन म्हणून मोठा समाजशास्त्रज्ञ म्हणतो बरं का, तो काय म्हणतो, हेल्दी सेक्स लाईफ इन सोसायटी. अमेरिकन लोकांना त्यांनी सांगितलं, तुमचा समाज जर टिकायचा असेल तर त्याला आवर घातलाच पाहिजे, नाही तर समाज विकृत होईल. नव्हे, जी पिढी निर्माण होईल ते विकृत निर्माण होतील, मेंदून शरीराने विकृत निर्माण होतील, असं त्याच म्हणून. तो आपला काही विषय नव्हे, पण भगवंतांनी जे घातलंय, धर्माला अविरुद्ध असलेला काम. धर्माला अविरुद्ध म्हणजे काय, आपल्याकडे 4 व्हॅल्यूज आहेत ना, मूल्य, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मला एक गंमत आठवली राधाकृष्णनची. ते सिडनहॅम कॉलेजमध्ये व्याख्यानाला आले होते, 50व्या वाढदिवसाला ते व्याख्यानाला आले होते. तर म्हणलं, आता हे काय सांगणार, हा तत्वज्ञानी मनुष्य जगप्रसिद्ध, हा कॉमर्सला काय सांगणार? काय त्याची हुशारी बघा, त्याने हे धर्म अर्थ काम मोक्ष काढलं, अर्थ म्हणजे पैसा, आणि त्याच्यावरती बोलले. ही खरी बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं काय, जेणे अर्थास्तव धर्म थोर होय. ते म्हणाले की हे जे 4 आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, हे जर बाकीचे 3 व्यवस्थित असतील तर ह्याला काही किंमत आहे, नाही याला किंमत नाही. म्हणजे प्रत्येकाला जीवनामध्ये समान हे पाहिजे. अर्थाला तर फार आहे, पण एक जाहिरात आली परवा गीतेमधील अर्थशास्त्र, काय लिहिले कोणाकडून, त्याने पण जाहिरात पाहिली मी, आणि गोष्ट खरी आहे. माणसाला सध्याच्या काळामध्ये तर पैसा म्हणजे काय आहे, अरे देव सुद्धा कमी असा पैसा आहे. आणि याचं उत्तम उदाहरण द्रौपदी वस्त्रहरणामध्ये आहे. सभेमध्ये तिला आणली, ती अतिशय बुद्धिमान आणि बहुश्रुत बाई होती, लक्षात ठेवा आपण, बरं, फार बहुश्रुत होती. खरं तिला विद्वानच म्हणायला पाहिजे. तिने असं म्हटलंय की तुम्ही भीष्म द्रोण हे म्हातारे आहात, आणि ज्या सभेमध्ये म्हातारी अनुभवी माणसं नाही ती सभाच नव्हे, नसा सभा यत्र नवंती बुद्धा, त्या सभेत अनुभवी म्हणून, असं त्यांच्या तोंडावर ठणकावून सांगितलं तिने. आणि मग भीष्माना प्रश्न विचारला, आपण धर्मज्ञ आहात, ज्ञानी आहात, तर माझे पांडव जिंकले गेले असताना माझ्यावरती त्यांचा हक्क राहिला का, तर मग हे बरोबर आहे का? भीष्मानी मान खाली घातली, उत्तर द्या म्हणाली. तेव्हा त्यांनी सांगितलं, अर्थस्य पुरुषो दासः, मी यांचं अन्न खाल्लेलं आहे, तेव्हा मी त्यांच्या विरुद्ध जाऊ, पैशाचा गुलाम आहे माणूस. सांगण्याचा हेतू काय,
हे धर्म अर्थ काम मोक्ष 4 आहेत ना, तर या 4 अनुकूल असं कामवासना पाहिजे. नाही तर पैसा मिळाल्याने वाटेल तसं भोग भोगलेत, हे बरोबर नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मग पुढे म्हणाले, जो प्रकृतीचा अवाटा सांडून विधेची नगेते वाटा, तेवीची नियमाचा देवटा सवे चाले. मग कामवासना कशी पाहिजे भोगायला? अप्रवृत्तीचा अवाटा. अवाट म्हणजे वाकडी वाट, वेळासारखी प्रवृत्ती नाही. हे स्वाभाविक आहे. अहो तारुण्य आल्यानंतर ते व्हायचं बरं का. हे उर्दू शेर आहे, त्याची गोष्ट सांगतो आपल्याला. दुसरी ओळ बरं का. राणी हो मेहत राणी हो. राणी म्हणजे राणी आणि मेहत राणी म्हणजे भंगीर. राणी हो मेहत राणी हो, गुणगुणायेगी जरूर. तारुण्यात आली किती गुणगुणायेगी म्हणजे तिच्या आधीच जाणार. कसं बरोबर सांगितलंय बघा त्यांनी या उर्दू शेरवाल्याने. नाही तसं आहे. तर अवाटा सोडून सांडून विधेची आणि हे वाटा जे योग्य आहे. माणसाला मर्यादा नाही तर काय माणूस मला सांगा. माणूसच नव्हे तो. हे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य वापरणं हे सद्बुद्धीचं लक्षण आहे. मग तेवीच नियमाचा दिवटा सवे चाले. नियमाचा दिवा त्याच्या आयुष्यात बरोबर चालतो म्हणजे योग्य मार्गाने जाईल यात शंका आहे. एक गंमत झाली. लोकमान्य एकदा सिंहगड चढत होते. 50 वर्षाचं वय झालेलं आणि चढत होते. काय व्हायला लागलं, बाकीचे पुढे जायला लागले. तेव्हा ते म्हणाले, अहो दादा तुम्ही इतके लवकर झालाय. अरे म्हणले प्रपंचात सुद्धा ब्रह्मचर्य म्हणून असतं. ते नसतं तर आतापर्यंत मी म्हाताराच झालो असतो म्हणाले. तरी 50 वर्षाचे होते. असं आहे. ही गोष्ट खरी आहे, शंकाच नाही. कारण ती एक शक्ती आहे माणसामध्ये, स्त्री पुरुषामध्ये मोठी शक्ती आहे. ती शक्ती ज्याने कॉन्झर्व केली, सांभाळली ना, त्याचं तेज निराळच असतं. जबरदस्तीनं ब्रह्मचर्य पाळणं निराळ, समजुतीनं पाळणं यात फार आहे, तेज आहे बघा, यात शंकाच नाही अगदी. आणि साधू पुरुषामध्ये सुद्धा, तपस्वी पुरुषामध्ये सुद्धा हे सांभाळणारी माणसं थोडी असतात. हो अगदी खरोखरच थोडी असतात. फार सांभाळावं लागतं त्याला. ते जे सांभाळतात ना त्यांचं तेजच निराळं असतं, शंकाच नाही. असो तेव्हा कामो ऐशिया भोजा प्रवर्ते, म्हणून धर्मासी होय पुरते, मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. असा कामवासना ज्यांनी आवरली ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तिथेच पूर्ण धर्म तुम्हाला दिसेल. इतकंच नव्हे तर मोक्षाला जाऊन तो संसार बरोबर करेल. जो श्रुतिगौरवाच्या मांडवी काम सृष्टीचा वेल वाढवी, जव कर्मफळेसी पालवी अपवर गीते. आज त्यांचं काव्य बघा. श्रुती गौरवाच्या मांडवी, मांडव घातलाय. कसला मांडव आहे? मांडवावरती वेली असतात, फुलाच्या वेली असतात मांडवावर, तेव्हा मांडव घातलाय. मग त्याची फुलं कोणची? श्रुतीचा गौरव, श्रुतीचा आदर. श्रुती सांगते त्याप्रमाणे वागणं, म्हणजे धर्मशास्त्र सांगतं तसं वागणं. हेच फुलं कर्म, आणि ती त्याचा मांडव केला आहे. मग जेव्हा कर्म फळेशी पालवी अपवर्गी टेके, अपवर म्हणजे मोक्ष. अशा तऱ्हेनं जो कामवासना भोगतो किंवा वापरतो त्याला मोक्ष काय? मोक्षाला टेकतो म्हणजे स्पर्श करतो जाऊन. मग म्हणाले ऐसा नियत का कंदर्पू, जो भूता का बीज रूपू, तो मी म्हणे बापू योगियांचा. असा कामवासना, अशी कामवासना जो सांभाळतो तो मी योग्यांचा बाप श्रीकृष्ण, तो खरं कंदर्प म्हणजे कामवासना भोगणं म्हणायचा. हे एक एक किती सांगावे, आता वस्तुजाताची आघवे, मजपासून जाणावे विकारले असे. अरे किती सांगू म्हणाले. हे सबंध विश्व जे दिसत आहे वस्तूनी पदार्थाने भरलेलं, हे सगळं माझ्या सत्य नाही. आता पुढे आहे, आता याचा अर्थ सांगतो आपल्याला. जर माझ्या जीवनामध्ये सगळीकडे शक्तीचा व्यवहार आहे तर माझं जगणं, माझं कर्म करणं नाही, माझ्या हातनं सत्कर्म विकर्म होणं हे सगळं शक्तीवरती अवलंबून आहे ना. मग शक्तीचे 2 प्रकार आहेत. एक शक्ती चांगल्या बाजूला वापराल, एक वाईट बाजूला वापराल तुम्ही, नाही का. आता हेच आहे की नाही हो, हेच नवीन संशोधन करतात ना. तुम्हाला एक सांगतो, एक फ्रान्स मध्ये, आता त्याचं नाव बरोबर सायंटिफिक असोसिएशन आहे, काय त्याचं नाव आहे, फार जुनी 200-300 वर्षाची संस्था आहे. त्या संस्थेच्या अभिप्रायानं एक हे मोठं संमेलन झालं शास्त्रज्ञांचं. हे प्री वॉर म्हणजे वॉरच्या आधीची गोष्ट आहे बरं का. त्याच्यामध्ये ॲटॉमिक सायंटिस्ट रुदरफोर्ड, ज्याने ॲटम शोधून काढला ना, रुदरफोर्ड ॲटम त्याने फोडला पहिल्यांदा, हा ब्रिटिश सायंटिस्ट. तो बोलला. तो काय बोलला
हे मला फार आवडलं. तो असं म्हणाला, सायन्स संशोधन करतं, ज्ञानाची वाढ आहे, पण ही जी संशोधन वृत्ती आहे याला थोडी मर्यादा पाहिजे. काय मर्यादा पाहिजे? आपण जे संशोधन केलं, नवीन ज्ञान निर्माण केलं, हे समाजामध्ये अहिताचं होईल का हिताचं होईल हे ठरवल्याशिवाय ते प्रगट करू नये. त्या राष्ट्राने ते बंद ठेवलं पाहिजे, हा त्यांचा हेतू. बरं का, हे अतिशय खरं आहे. आणि गंमत काय झाली, या वॉर मध्ये, मोठ्या दुसऱ्या महायुद्धामध्ये शास्त्राची भयंकर प्रगती झाली. केवढी जबरदस्त प्रगती झाली, कारण हेतू दुसऱ्याचा नाश करणं ही होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात, या जगामध्ये शक्ती आहे, वापरणाऱ्यावरती आहे, वापरावी कशी. आपला मुद्दा काय आहे? आपला आपल्यावरती प्रयोग पाहिजे. माझी जी शक्ती आहे ती मी वापरली पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्या, आपण बुद्धिमान आहात असं समजा आपण, बरं का, ती बुद्धी वापरावी कशी, नाही का, हा प्रश्न आहेच की नाही. मग आपण कशी वापरतो बघा आपली बुद्धी, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ती जर आपण योग्य तऱ्हेने वापरली तर ते कल्याणाची होईल, नाही तर आपण अपयशच आहे आणि काहीतरीच आहे. आपलं गमतीनं म्हणतो आम्ही, हे वकील लोक असतात ना, ते काही वेळेला की नाही एक्सपर्ट्स असतात, कोणी या बाबतीत, कोणी त्या बाबतीत, कोणी त्या बाबतीत. तर हे जमीन धारणाच्या बाबतीमध्ये आपण ऐकलं परवा, बरं का, पुण्याला ऐकलं की हे वकील इतका हुशार आहे, याची जमीन त्याला, त्याची जमीन याला उलटा पालट करण्यामध्ये फार हुशार आहे म्हणाले. अरे बुद्धी आहे, पण ही काय बुद्धी, नाही का, याच्या तोंडचा घास काढायचा, त्याच्या तोंडात घालायचा, त्याचं तोंड, किंवा आमच्या भाषेत याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर घालायची, काय, नाही का. विचार करा आपण. तेव्हा शक्ती आहे, पण शक्ती वापरायची कशी, आणि याला सत्पुरुष लागतो. मला ते सांगायचंय, सत्पुरुषाजवळ काय असतं, तुमची जी प्रपंचातली चालणारी बुद्धी आहे ती भगवंताकडे वळवतो. बुद्धी सगळ्यांना आहे, नाही कोणाला मला सांगा, पण ती बुद्धी भगवंताकडे वळवणं हे आपलं काम नाही. कारण प्रपंचाचं दडपण इतकं आहे म्हणा. अहो साधी गोष्ट, काय हो, मुलाला नोकरी लागत नाही, मुलीचं लग्न होत नाही, काय आणखी हजार भानगडी, घर मालक त्रास देतो, या सगळ्या भानगडीमध्ये तुम्ही नामस्मरणाला बसलात तर ते विचार डोक्यात येतात. असं काय करता? अशा वेळेला शक्ती वापरून त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सत्पुरुषच दाखवू शकतो. हो, अगदी शंकाच नाही. लक्षात ठेवा. आपण, माझे विद्यार्थी मला सांगायचे की सर, मी म्हणलं एकाग्रता होते ना, होते म्हणाले, पण ते परीक्षेचा पेपर दिसतो म्हणाले. पेपर दिसतो म्हणजे काय, चांगल्या अर्थाने नाही. एक असं असतं ना, हे येईल व हे नाही येईल, ते नाही, मग ते असं आलं तर काय होईल, तसं आलं तर काय होईल, म्हणजे इकडे गेलं आणि पानं वाचित सुटतो. ही गंमत आहे. इकडे पानं वाचतायत आणि आपलं लक्ष नाही, नाही का. अगदी आपल्या नामस्मरणासारखं आहे ते, बरोबर, अगदी काही नाही, जे नको ते त्यावेळेला बरोबर येणार डोक्यामध्ये, नाही का. हे माणसाचं आहे ना, हे सत्पुरुषाजवळच शिकावं लागतं अगदी. म्हणून 5 मिनिटं का होईना कोणत्याही विषयाकडे पूर्ण लक्ष देण्याची शक्ती वाढवणं हे अवश्य आहे. माणसामध्ये प्रचंड शक्ती आहे, शंकाच नाही. ती सगळी सुप्त असते, किंबहुना वाया फार जाते बघा. आपल्याला कल्पना येत नाही, उभे फालतू विचार करायचं, बोलणं फार, आमच्यासारखे ते आणखी वाईट आहे, उभे बोलायचं, बरं का. किंवा दुसऱ्याच्या डिस्कस पर्सनॅलिटी जसं इंग्लिश मध्ये म्हणतात, बरं का. एक असं समजा, मला हे फार आठवतं का, महाराजांचा असा स्वभाव असे, स्वभाव म्हणा, की त्यांच्याकडे एखादा मनुष्य येत असला ना तर त्याच्याविषयी बोलायचे, बरं का. मग तो येत आज दुसऱ्या हजर यायचा, पण तो गेला आधी नाही आणि तो गेला की पुन्हा विषय नाही त्याचा. आपलं कसं होतं बघा, मी थोडा विचार करण्यासारखं आहे, नाही का. एक मनुष्य जे येऊन भेटून गेला, 4 दिवस त्याच्याबद्दल चालतं, अशीच आहे तशीच आहे, हे आहे हे आहे, अरे काय करायचंय तुला, तो तुझ्याविषयी हेच बोलत असतो, बरं का. हे आणखी त्यात गोष्टी आहे, मी असं ऐकतो बा, मुलींच्या मध्ये जास्त असतं, ती अशीच आहे, ती तशीच आहे, ही अशीच असते, पण ते तशीच आहे म्हणायचं. खरंच शक्ती वाया जाते. माझा मुद्दा तिथे आहे, मनाची शक्ती आहे, फुकट वाया जाते. ती जर ही वापरली आपण योग्य आणि वाढवली, काय नाही करू शकणार मनुष्य, वाटेल ते करू शकेल. आपला परमार्थाचा हा आहे ना, जास्त नाही तेवढं करायचं. नाही तर की नाही, बाई आपली सकाळ स्वयंपाक जर संध्याकाळी मग काय करावं बा, असं आहे. अरे आयत्या वेळेला काय करायचं ते करायची चिंतन. त्या इतका विचार करण्यासारखं महत्वाची गोष्ट आहे का ती, नाही का. काय पण आपण किती फालतू गोष्टीमध्ये हे करतो बघा. त्यातल्या जर आणखी काय वर्तमानपत्र स्वस्त झाल्यामुळे दूध काय महाग झालं, हो काय करावं. आता तुला काही त्याचा संबंध आहे का, जाऊन आणावं लागतं ना मुकाट्याने,
नाही का भाव वाढवलाच कशाला डोक्याला ताप करून घेता. व्यवहार सोडा असा याचा अर्थ नाही, मग करायचंय काय हे नाही का. अशा अनेक गोष्टीमध्ये आपण आपली शक्ती वाया घालवतो, ती न घालवावी हा भगवंत सांगण्याचा हेतू आहे. तो शक्ती स्वरूप आहे ना, तुमच्या जीवनामध्ये शक्ती म्हणून तो वापरतोय, तुम्हाला त्याला अनुभवायचं आहे. ती शक्ती जर म्हणायची असेल, ते राम करता म्हणजे दुसरं काय आहे, त्या शक्तीनं हे सगळं चाललेलं आहे. मग ते जर चालायचं असेल तर मला त्या शक्तीची कल्पना येण्याला माझी शक्ती वाढवली पाहिजे, आणि ती साठवल्याशिवाय वाढवता येणं शक्य नाही. म्हणून हे सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यांची दृष्टी अशी, ज्याला ती शक्ती जिकडे तिकडे काम करते दिसलं ना, त्याला सुखदुःख राहणारच नाही. या शक्तीचा खेळ आहे म्हणे, नाचवतोय सगळा, माझं काय आहे त्यामध्ये, तो तयारच व्हायला लागला नाही का. निदान एवढं तरी करावं, बरे ओखटे सर्व साहून न्यावे, चांगलं वाईट आलं अवश्य झालं, गेलं पुढे काय आहे. ते म्हणतात ना, गंगेचं पाणी वाहून गेलं की गेलं, तशापैकी आपण राहिलं पाहिजे. आता पुढचा जो विषय आहे तो असा आहे, हेच आहे, पण त्यात थोडा फरक केला भगवंताने, की ही जी शक्ती वापरतो आपण, ही शक्ती की नाही नवीन नाहीये, ही तर भगवंताची पुरातन आहे. तिचा जो हेतू आहे तो हेतू साध्य करण्याकरता जगात ती काम करते. म्हणजे या विश्वाला योजना आहे एक मोठी, त्या योजनेमध्ये अमक्याच्या पोटी अमक्या वेळेला मी जन्माला येणार, पुरुष किंवा स्त्री म्हणून येणार, माझे जीवन अमुक करणं सांगणार, माझे समकालीन अमुक राहणार, हे सगळे जे ठरलेलं आहे त्यामध्ये ही विशाल दृष्टी ठेवून जर मनुष्य राहिला तर त्या माणसाचं जीवन दिव्य बनल्याशिवाय राहणार नाही. हा पुढचा विषय आहे, तो पुढच्या रविवारी मी सांगतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा